तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे, आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली, आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली, आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. आमेन. थँक्यू अमिता. प्रभूने दिलेली सर्व वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित होत. आता यानंतर आपण भक्तीच्या मुख्य भागाकडे वळणार आहोत, आणि आज आपल्यामध्ये मीनाताई बोर्डे, रेव्हरंट मीनाताई बोर्डे उपस्थित आहेत, आणि त्यांना मी विनंती करते की म्हणण्यासाठी जो शास्त्रभाग त्यांनी निवडला आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला हा संदेश द्यावा. मी मीनाताईंना विनंती करते की त्यांनी हा संदेश द्यावा. आत्ताच आपण शास्त्रपाठ वाचला, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची जी कथा आहे ती आपण शास्त्रपाठामध्ये वाचली, आणि ती सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला. आता ह्या शास्त्रपाठामधून आपल्याला एक वचन आपण प्रतीक वचन म्हणून घेतलेलं आहे. ते प्रतीक वचन आमच्या पाळक साहेबांनी महिला मंडळाला दिलेलं आहे, आणि ते वचन असं आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. तेव्हा आपण पाहतो की देवदूत जो आहे, गॅब्रिएल देवदूत, त्याला परमेश्वराने पृथ्वी तलावर पाठवलं मरियेकडे, आणि देवाचा परमेश्वराचा निरोप जो आहे तो घेऊन गॅब्रिएल देवदूत मरियेकडे आला. मरियेकडे आल्यानंतर मग आपण पाहतो की आता जी वचनं वाचलेली आहेत ती वचनं मी पुन्हा वाचत नाही, कारण आपल्या सर्वांना ती ठाऊक आहेत. आणि मग देवाचा संदेश, देवाने दिलेली वचनं ही गॅब्रिएल देवदूताने कोणाला दिलेली आहेत? मरियेला दिलेली आहे. आता जे प्रतीक वचन आपण निवडलेलं आहे किंवा आमच्या पाळक साहेबांनी दिलेलं आहे ते आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य. जिने विश्वास ठेवला, ती विश्वास ठेवणारी कोण आहे? ती आहे मरिया. मरियेने विश्वास ठेवला. कशावर विश्वास ठेवला? देवाच्या संदेशावर, देवाने पाठवलेल्या वचनांवर तिने विश्वास ठेवला, आणि म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? ती धन्य आहे. कारण का? तर कारण असं सांगितलं आहे, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. प्रभूने ज्या ज्या गोष्टी तिला सांगितल्या, देवाने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टींची काय होणार आहे? पूर्णता होणार आहे. आपण लहानशी प्रार्थना करून संदेशाकडे वळूयात. सामर्थ्यशाली गौरवशाली परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज आता आणि सदा सर्व काळ असो. कारण अनादी काळापासून अनंत काळपर्यंत एकच देव आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, आज या मंडळीमध्ये येण्याची आम्हाला जी संधी दिलेली आहे त्याबद्दल उपकार मानते आणि तुला धन्यवाद देते. कारण तुझं वचन आम्हाला सांगतं
की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य जगेल. म्हणजे केवळ तो भाकरी नाही, आम्ही रोज जे अन्न खातो, अन्न सेवन करतो, त्याने मनुष्य जगतो असं नव्हे, परंतु अशी वेळ, असा काळ येणार आहे की जेव्हा परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने आम्ही जगणार आहोत. आणि म्हणून देवाच्या वचनांचं जे महत्त्व आहे, ह्या वचनामधून आपल्याला समजतं की वचन किती महत्त्वाचं आहे. कारण ते जिवंत आहे, ते पवित्र आहे, ते देवाकडून आलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रातली सगळी वचनं जी आहेत, ही वचनं देवाने पवित्र आत्म्याद्वारे लिहिलेली आहेत. आणि म्हणून आपण पाहतो ती आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयामध्ये ती काय करतात, कार्य करतात. आणि अनेक मनुष्यांचं जीवन त्यामुळे काय झालेलं आहे, परिवर्तित झालेलं आहे. आणि म्हणून आज जी संधी आम्हाला या चर्चमध्ये दिलेली आहे संदेशाची आणि भक्तीची, त्याबद्दलही मी मनापासून आपले पाळक साहेब जे आहेत, चव्हाण पाळक साहेब, यांचे मनापासून आभार मानते, देवाला अनेक धन्यवाद देते. ही लहान विनंती प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या पवित्र आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमीन. त्या सर्व स्त्रियांमध्ये धन्य आणि देवाची कृपा असलेली स्त्री एकच आहे, आणि ती कोण आहे, मरिया. देवाने तिला निवडलं आणि आपण पाहतो की देवाने तिची निवड केली आणि ती म्हणून आदरास पात्र आहे. मरिया ही आदरास पात्र आहे कारण देवाने मधून केलेली आहे. पिढ्यानपिढ्या अनेक महिला होऊन गेल्या किंवा आताही आहेत, परंतु मरियाची त्याने निवड केली आहे म्हणून तिचा आदर आपण करतो. परंतु शुभवर्तमानकार जे आहेत, यांनी कुठेही असं लिहिलेलं नाही की आम्ही मरियाला एवढा आदर द्यावा किंवा तिच्या नावाने आम्ही प्रार्थना करावी आणि तिची उपासना करावी, असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा शिकवलेलं नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पृथ्वीतला बाळाच्या रूपाने झाला, तेव्हा तिच्या माध्यमातून प्रभू येशू आता ही देवाला दुसरी गोष्ट भिवून वागणारी होती. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे भविष्य लिहिलेलं होतं पूर्वी, आणि ते भविष्य काय होतं, तर हे कृपा पावलेली स्त्रिये कल्याण असो. पहा, एक स्त्री आहे आणि तिला जर देवदूत येऊन म्हणत आहे की हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो, हे जेव्हा तिने ऐकलं तिच्या मनात एक कळवळ उडाली. देवाचा अभिवादन कशा प्रकारे काय असेल, अर्थ काय आहे असं ते वाटलं. आणि विचार लागली तो म्हणाला तिला, मरिये देऊ नकोस, दिलेला आहे आधार दिला नकोस, कारण देवाची कृपावर झाली आहे. जेव्हा गॅब्रिएल देवदूताद्वारे हे आलेलं हे देवाचं वचन किंवा देवाचा संदेश ऐकला असेल, तर तो संदेश कसा होता, तिच्यासाठी अद्भुत होता. आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा आम्हालाही कळतं की हा संदेश कसा आहे, किती अद्भुत आहे तिच्यासाठी, नाही का. आणि तो देवाकडनं आलेला संदेश आहे. आणि मग देवदूताने मरियेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं भविष्य सांगितलेलं आहे. आणि त्यातली पहिली आहे, पहा तू गरोदर राहशील, तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. दुसरं बाकीत आहे, तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. तिसरं आहे, आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. चौथं आहे, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील. पाचवं आहे, आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि सहावं आहे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून त्याचा जन्म होईल, त्याला देवाचा पुत्र असे म्हणतील.
त्या मरियेला केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार ह्याविषयी सांगितलेलं नाहीये, पण काही भविष्य सांगितलेले आहेत, भाकितं सांगितलेली आहेत. त्यातली काही पूर्ण झाली आहेत ते आपण पाहणार आहोत, आणि काही पूर्ण होणार आहेत. आणि ती पूर्ण होण्यासाठी अजूनही काही कालावधी आहे, ते आपण त्याचा विचार करणार आहोत. त्या पहिली भविष्यवाणी जी आहे की गॅब्रिएल देवदूताने जी तिला दिलेली आहे, आणि त्याच्यावर तिने काय केलं? विश्वास ठेवला. आणि ती म्हणाली, मी प्रभूची दासी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला हो, असं तिने सांगितलं. आपण म्हणतो ना तथास्तु. तथास्तुचा अर्थ काय होतो? तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो. तसं ती म्हणाली की देवाने सांगितल्याप्रमाणे हो, आणि म्हणून ती काय झालेली आहे? धन्य झालेली आहे. आणि तिला सांगितलेल्या गोष्टींची आता पूर्तता कशी होणार आहे किंवा कशी झाली हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यापैकी पहिली भविष्यवाणी तर पूर्ण झालेली आहे. ती कोणती आहे? की तू गरोदर राहशील, तुला पुत्र होईल. त्याप्रमाणे आपण पाहतो की मरिया जी आहे ती अद्भुत रीतीने गर्भरूप झालेली आहे. पवित्र आत्म्याने तिच्यावर छाया केली आणि पवित्र आत्म्याद्वारे ती गर्भरूप झालेली आहे. आणि मग तिने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिलेला आहे असं आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट आपल्याला ही दिसते की हे अद्भुत असं गर्भधारण होतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जो या जगात आला तो देव होता. स्वर्गातून तो पृथ्वी तलावर आला मरियेच्या माध्यमातून. आणि आपल्याला असं दिसतं की तो सर्वस्वी पवित्र होता. तो पूर्णपणे शुद्ध होता. आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर तो परिपूर्ण होता. सर्व प्रकारच्या दुष्टतेपासून तो दूर होता. देवाच्या सर्व उद्दिष्टांना समर्पित होता. ज्या उद्देशाने देवाने त्याला ह्या जगात पाठवलं ते उद्दिष्ट त्याने वधस्तंभावर पूर्ण केलेलं आपल्याला दिसतं. कारण तो ह्या जगात कशासाठी आला? वधस्तंभी जाण्यासाठी आला. कारण त्याशिवाय आम्हाला पापक्षमा मिळणार नव्हती. त्यासाठी त्याने ह्या जगात जन्म घेतला. आणि म्हणून त्याला मनुष्याचा पुत्र म्हटलेला आहे. आणि म्हणून त्याला देवाचा पुत्र देखील म्हटलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की वधस्तंभावर आम्ही पापी असताना आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने स्वतःवर सर्व आमचे पाप, शाप, आमचे आजार, रोग सर्व काही त्याने वाहून नेले. आणि म्हणून आम्हाला आरोग्य देखील प्राप्त झालेलं आहे. आणि जे पवित्र रक्त त्याने वधस्तंभावर त्याचं ओतलेलं आहे, त्या पवित्र रक्ताद्वारे आमच्यावर येणारा खरा न्यायदंड जो आहे, दंड म्हणजे शिक्षा, न्यायाच्या दिवशी आम्हाला शिक्षा होणार होती. कारण आम्ही सर्वजण पापी आहोत. म्हणून देवाच्या गौरवाला आम्ही उणे पडलेलो आहोत. ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेली आहे. आणि म्हणून पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून तो आम्हाला पुन्हा दिसणार आहे. तो कसा? न्यायासाठी नव्हे, तारणासाठी दिसणार आहे. देवाचं वचन आहे. मग पाहतो आपण की मरियेला पवित्र आत्म्याद्वारे पुत्र झाला. त्याचं नाव येशू ठेवलं. कारण येशू या नावाचा अर्थ काय आहे? तारक, तारणारा. आणि मुक्तिदाता म्हटले. मुक्तिदाता म्हणजे पापापासून मुक्ती देणारा, पापापासून आम्हाला सोडवणारा. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त केवळ ह्यासाठीच या जगात जन्म घेऊन आला की आम्हाला पापापासून मुक्ती द्यावी. पण ती मुक्ती कशाद्वारे मिळालेली आहे? ती मुक्ती मिळाली आहे वधस्तंभावर त्याने आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ केला. आणि जे पवित्र रक्त त्याने त्या ठिकाणी ओतलेलं आहे, त्या रक्ताद्वारे, त्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळाली आहे. म्हणून तो थोर झाला आहे. का तो म्हणाला तर मला उंचावलं जाईल. आणि जेवढं त्याला उंचावलं गेलं तेवढं सर्व जगाला त्याने काय केलेलं आहे? आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता आपण पाहतो की प्रभू येशूने वधस्तंभावरचं मरण सोसलं. मग त्याला पुरलं गेलं. तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला. आणि पुनरुत्थित झालेला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याने शिष्यांना दर्शन दिलं. त्याचप्रमाणे त्याने जवळजवळ 500 लोकांना दर्शन दिलेलं आहे. आणि 40 दिवसपर्यंत तो दर्शन देत होता. नंतर आपण पाहतो की शिष्यांच्या देखत तो स्वर्गात घेतला गेला आहे. आणि मग स्वर्गात गेल्यानंतर तो कुठे आहे तेही लिहिलेलं आहे. बायबल आपल्याला सांगतं की स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर तो सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला आहे. देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. कारण देवाने देखील त्याला काय सांगितलं? तुझ्या वैराला तुझं पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. कारण योजना कोणाची आहे? देवाची. योजना ही परमेश्वराची आहे. परमेश्वरी योजनेनुसार तो आपल्याकडे आला होता पृथ्वी तलावर असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक आपण जेव्हा वाचतो
तेव्हा आपल्याला असं दिसतं की तिथे लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचाही राजा आणि प्रभूंचाही प्रभू आहे. म्हणून आपण देखील म्हणतो की आमचा देव राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. पुढे काय सांगितलेलं आहे पहा, की मरियेला देवदूत म्हणाला, तो युगानयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आता ही भविष्यवाणी पूर्ण व्हायची आहे. हे लक्षात घ्या की ही जी भविष्यवाणी आहे की तो युगानयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आता प्रभू येशूने काय म्हटलं पहा, तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर असेन. हे आपल्यासाठी वचन आहे. आपण जे विश्वासणारे आहोत त्यांच्यासाठी हे लिहिलेलं आहे की युगाची समाप्ती होईपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर असेन. आणि आपण विश्वास ठेवतो माझ्याबरोबर देव आहे, म्हणून आपल्या कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचं कारण नाही. आपण भीत नाही. का भीत नाही, का घाबरत नाही? कारण देव आपल्याबरोबर आहे. हे आपल्या मनात, आपल्या रक्तात भिनलेलं आहे. आपल्याला ते काय झालेलं आहे, मनात ठसवलं गेलेलं आहे. आणि म्हणून पहा की ह्याच्यावरनं काय दिसतं, युगाची समाप्ती होणार आहे. हे निश्चित आहे. हे आपल्या लक्षात येतं की हे जे आता युग चाललेलं आहे त्याची निश्चित कुठेतरी समाप्ती आहे. पण हेही वचन आपल्याला सांगतं काळ आणि समय देवाने आपल्या हातात ठेवलेले आहेत. कोणता काळ आहे, केव्हा ती युगाची समाप्ती होणार, कोणता समय आहे, केव्हा युगाची समाप्ती होणार आहे, हे देवाने मात्र स्वतःच्या हातामध्ये ठेवलेलं असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून गलातीच्या करास पत्र जे आहे त्याच्यामध्ये वचन लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये काय म्हटलंय माहिती का, काळाची पूर्णता झाली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. मग हा काळ जो आहे तो कोणी ठरवला होता? देवाने. तो परमेश्वराने ठरवला होता. मग तो काळ जेव्हा देवाने ठरवलेला पूर्ण झाला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. कारण आपल्याला ठाऊक आहे की अब्राहम पहिला इस्रायल, देवाने त्याला पाचारण केलं, त्याची निवड केली. अब्राहम, इसहाक, याकोब हे कुलाधिपती होते, श्रीमंत होते. आणि मग आपण पाहतो की ह्या अब्राहमापासून इस्रायलचा इतिहास सुरू झाला. आणि तो सुरू झाल्यानंतर आपल्या असं लक्षात दिसतं की 42 पिढ्या झाल्या. मत्तय शुभवर्तनात पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की 42 पिढ्या कोणत्या आहेत. आणि मग ह्या 42 पिढ्या झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्या काळ आणि वेळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची कोणी ठरवली होती? देवाने, परमेश्वराने ठरवली होती. त्यानुसार त्याचा जन्म झाला असं दिसतं. आता इफिस्करास पत्र जे आहे त्याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनात काय म्हटलंय पहा, ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुसार स्वसंकल्पाचं रहस्य आपल्याला कळवलं. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवण्याची योजना किंवा स्वसंकल्प म्हटलंय. स्व म्हणजे स्वतःचा. हा संकल्प कोणी केला होता? हा निर्धार कोणी केला? देवाने, परमेश्वराने. आणि त्यानुसार त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये काय केलेलं आहे? पाठवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्या काळ आणि वेळ किंवा समय हा देवाने काय केलेला आहे? ठरवलेला आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. मरियेला हे देखील सांगण्यात आलं की तो देवाचा पुत्र असेल. आता या संदर्भात आपण काही वचनं पाहणार आहोत. त्यातलं पहिला योहान शुभवर्तमान 3:16 हे वचन आपल्या सगळ्यांना पाठ आहे. आणि ते वचन काय आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता ह्या ठिकाणी काय म्हटलंय? जो कोणी. आपण हे लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त याने ख्रिश्चन धर्माची स्थापना करण्यासाठी म्हणून तो आला असं कुठे लिहिलं आहे का? नाही. त्याने धर्माची स्थापना केलेली नाही. कारण तो मानव जातीसाठी आला, तो सर्व जगासाठी आला. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे? त्या देवाने जगावर प्रीती केली, सर्व जगावर. जाती पाती संप्रदाय किंवा हे जे काही आपण पाहतो आणि ते आता वाढत चाललेले आहेत की कोण श्रेष्ठ आणि कोण नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देवाने निर्माण केल्यात का? नाही. देवाने मनुष्याला निर्माण केलंय, पण मनुष्याने आपापले मार्ग वेगवेगळे स्वीकारले आहेत. पण देव काय म्हणतो? जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल, हा विश्वास महत्वाचा आहे. जो कोणी, मग कुठल्याही जातीचा, संप्रदायाचा, धर्माचा कोणी असो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल
त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, हे देव या वचनामधून आपल्याला सांगत आहे. पुन्हा पहा, मत्तयकृत शुभवर्तमान 26 अध्याय आणि वचन आहे 63. यात काय म्हटलंय की ज्या वेळेला प्रभूला चौकशीसाठी मुख्य याजकासमोर उभं केलं, त्या येशूने काय म्हटलेलं आहे? नाही, येशूला याजक काय म्हणाला पहा. पहिल्यांदा याजक असं म्हणाला, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो. याजक म्हणत आहे बरं का प्रभू येशूला, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. त्या प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला? त्याने काय उत्तर दिलं पहा. तो म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. कारण बायबलमध्ये कुठेही प्रभू येशू ख्रिस्त स्वतःहून म्हणत नाही मी देवाचा पुत्र आहे, मी परात्पराचा पुत्र आहे, असं त्याने स्वतःहून कुठेच म्हटलेलं नाही. याजकाने जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा तो काय म्हणत आहे? होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. प्रभू येशू ख्रिस्ताने हेही सांगितलं, म्हणजे इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. आणि पुढची गोष्ट पण सांगितलं भविष्य, की सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन प्रभू येशू ख्रिस्त किंवा देवाचा पुत्र येताना तुम्ही काय करणार आहात? पाहणार आहात. तर हे जी भविष्य आहे ना, ते देखील काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. अजून त्याला अवधी आहे, लक्षात ठेवा. आता प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलंय देवाचा शब्द. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तर देवाचा शब्द आहे. योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 1 अध्याय आणि 2 वचनात काय म्हटले पहा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. त्या प्रभू येशू ख्रिस्त, आता अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही नवीन करार वाचतो, नवीन करारमध्ये शुभवर्तमान पहिलं आहे मत्तय, मार्क, लूक, योहान. आणि मग या शुभवर्तमानामध्ये वाचताना आपल्याला असं दिसतं की इथे फक्त योहानानेच प्रारंभिक शब्द होता आणि शब्दाविषयी लिहिलेला आहे. हा शब्द म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो कधी होता? प्रारंभी म्हणजे उत्पत्तीच्या आधीपासून प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व स्वयंभू आहे. ते पहिल्यापासूनच आहे, उत्पत्तीच्या पूर्वीपासूनच आहे. परंतु आमच्यासाठी तो बाळाच्या रूपाने जन्म घेऊन ह्यासाठी आला, जसं बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो नाही का, जेव्हा त्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त जात असतो आणि बाप्तिस्मा करणारा योहान पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याकडे येताना पाहतो, तेव्हा तो काय म्हणतो? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये देवाचा कोकरा म्हणून आलेला आहे, की ज्या कोकऱ्याचं अर्पण स्वतः देवाने, परमेश्वराने आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून केलेलं आहे. आणि त्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. त्या आम्हाला पापांची क्षमा मिळणं हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे, की ज्याद्वारे तारणाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच म्हटलं आहे, आता मागे फिरायचं नाही, आता उजवी डावीकडे वळायचं नाही. त्याचा अर्थ काय होतो? देवापासून आता तुम्हाला देव कळला, आता सत्य काय ते कळलं, आता मागे वळू नका, उजवी डावीकडे इकडे तिकडे वळू नका. आता फक्त दृष्टी कुठे लावा? त्या प्रकाशाकडे. कारण उत्पत्तीमध्ये सुद्धा आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा देवाने प्रथम कशाची निर्मिती केली? प्रकाशाची. तो म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आणि तो स्वतः सुद्धा म्हणतो योहानकृत शुभवर्तनामध्ये, मी जगाचा प्रकाश आहे. त्या आपण कोण आहोत? प्रकाशात चालणारे आहोत. आपण अंधारात चालणारे नाही. म्हणून अंधारातल्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व आम्हाला काय आहेत? वर्ज्य आहेत. ते आम्ही करता कामा नये, कारण आम्ही प्रकाशाची लेकरं आहोत. आता हा जो देवाचा शब्द आहे आम्हाला पापमुक्त करण्यासाठी देहधारी झाला. योहानकृत शुभवर्तनामध्येच हा शब्द आहे पहा, तो देहधारी झाला, त्याने देह धारण केला. आता तो देहधारी झाला म्हणजे तरी काय? तर आपल्याला माहिती आहे, बायबल जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की देव आत्मा आहे, प्रभू आत्मा आहे, अशी स्पष्ट वचनं आहेत. आमचा देव आत्मा आहे.
मग हा जो आत्मा आहे, देवाने ह्या आत्म्याला काय केलेलं आहे? देहधारी केलेलं आहे. देहधारी करण्यासाठी मरीच्या द्वारे त्याने ह्या जगामध्ये काय केलेलं आहे? जन्म घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की इब्री लोकास पत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनात म्हटलंय की देव स्वतःच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जो त्याचा एकुलता एक पुत्र, त्याच्याविषयी काय म्हणतो पहा. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगान युगाचे आहे. मरियेला सांगितलेलं भविष्य नाही का, ते इथे देव स्वतः म्हणत आहे, तुझा राजासन कसा आहे? युगानयुगीचा आहे. आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. राजाच्या हातात राजदंड असतो नाही का, तर तुझा राजदंड कसा आहे? सरळतेचा आहे. आमचा देव पक्षपाती नाही. आमचा देव कुठल्याही प्रकारची लाज घेत नाही. केवळ त्याने आम्हाला एकच गोष्ट सांगितली की तुम्ही त्याच्यावर काय करा? पूर्णपणे विश्वास ठेवा. विश्वास महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की देव देखील म्हणालेला आहे, परमेश्वर देखील त्याच्याविषयी म्हणतो की तुझं राजासन युगानयुगाचं आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. कारण आपण पाहतो की जगामध्ये न्याय व्यवस्था आपली जी आहे त्याची सुद्धा आपल्याला खात्री देता येत नाही. खोटे साक्षी, खोटे पुरावे आणि ह्या अनेक गोष्टी चालतात. लाच घेतली जाते, लाच दिली जाते, ह्या गोष्टी चालतात सर्रास. आमचा देव पक्षपाती नाही. तेव्हा त्याचा राजदंड सरळतेचा आहे म्हणजे काय? त्याचा न्याय जो असेल तो न्याय कसा असेल? पूर्णपणे व्यवस्थित. योग्य न्याय हा त्याच्याकडनंच मिळणार आहे, मनुष्याकडून नाही. आणखीन एक वचन आपण पाहणार आहोत की इब्री लोकास पत्र 1 आणि 1 अध्याय आणि 10वं वचन. यात म्हटलं, हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. पृथ्वीचा पाया घालणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि गगने त्याच्या हातची कृत्य आहेत. आता 19व्या स्तोत्र जेव्हा आपण वाचतो ना, त्या स्तोत्रात काय आपण म्हणतो माहिती का? पहिलीच 2 वचनं बघा. त्यात असं म्हटलेलं आहे, आकाश देवाचा महिमा वर्णिते. आकाश देवाचा महिमा वर्णिते आणि अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. अंतरिक्ष जे आहे, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र सर्व काही देवाने निर्माण केले, प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केले. त्याची काय? हस्तकृती. त्याने आपल्या हातांनी ते निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय की आकाश देवाचा महिमा वर्णिते आणि अंतरिक्ष त्याची हस्तकृती आहे. तेव्हा देव स्वतः म्हणत आहेत, प्रारंभी तू पृथ्वीचा पाया घातला आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. 11व्या वचनात पुढे लगेच तो म्हणतो, ती नाहीशी होतील परंतु तू निरंतर आहेस. हे सर्व नाहीसे होणार आपल्याला माहिती आहे. पृथ्वी वस्त्रासारखी गुंडाळली जाणार. हे सर्व जी तत्व आहेत पृथ्वीवरची ती विलयास जाणार आहेत आणि सर्व नष्ट होणार आहे. मग काय असणार आहे? नवे आकाश, नवे पृथ्वी. त्या आत्ताचं जे काही पृथ्वी आहे आणि ह्या इथल्या सर्व गोष्टी ह्या सर्व देवाने निर्माण केलेल्या आहेत. पण इथे जे भ्रष्टता आहे, जे पाप आहे, त्यामुळे ते सर्व नष्ट करणार आहे. नवे आकाश आणि नवे पृथ्वी मग येणार आहे. आणि मग आपण पाहतो की तू मात्र कसा आहेस? निरंतर आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आजही आपल्याबरोबर आहे. पूर्वीही होता, आता तो जेव्हा गेला त्याने पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. देव, पुत्र आणि पवित्र आत्मा तिन्ही एकच आहेत. हे फार मोठं रहस्य आहे. बायबलमधलं मोठं रहस्य हे आहे की देव, पुत्र आणि पवित्र आत्मा काय आहेत? एकच आहेत. आणि म्हणून आपण पाहतो तो कसा आहे? देव म्हणतो तू निरंतर आहेस. युगाची समाप्ती होईल, पृथ्वी वस्त्रासारखी गुंडाळली जाईल, परंतु हे सर्व नष्ट झालं तरी प्रभू येशू ख्रिस्त ते असणार आहे. आता थोडं वेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत की अशुद्ध आत्मे जे आहेत, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला लोकांना बरं करत फिरत होता, अनेक प्रांतातून गावांमधून तो सतत फिरत होता, त्यावेळेला आपण पाहतो तो एकदा सभास्थानामध्ये होता आणि तिथे असताना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य होता. तो मोठ्याने ओरडला आणि तो सभास्थानात ओरडून काय म्हणाला, अरे येशू नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू कोण आहेस हे आम्हाला ठाऊक आहे. अशुद्ध आत्मा सुद्धा त्याला ओळखतो आणि तो म्हणतो तू कोण आहेस हे आम्हाला काय ठाऊक आहे, आम्हाला माहिती आहे. देवाचा पवित्र पुरुष तो, म्हणजे तो देवाचा पवित्र पुरुष आहे हे अशुद्ध आत्म्याला देखील माहिती आहे.
आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात. गर्सेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त, की ज्या भूतग्रस्तामध्ये अनेक आत्मे होते, अशुद्ध आत्मे होते, आणि म्हणून त्याने नाव काय सांगितलं? सैन्य. माझं नाव काय? तर सैन्य आहे म्हणाला तो. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर त्याच्यासमोर पडला आणि मग त्याला मोठ्याने काय म्हणाला माहितीये का? तो म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? आणि ती भूते देखील त्याला विनंती करू लागली. हे वचन आहे ते त्या अध्यायामध्ये, तू आम्हास अगाध कुपात जाण्याची आज्ञा करू नको. अशुद्ध आत्मे म्हणतात, तू आम्हाला अगाध कुपात जाण्याची आज्ञा करू नको. म्हणजे त्यांना हे देखील ठाऊक आहे, स्वर्ग आहे, इकडे अगाध कूप देखील आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अगाध कूपात जाण्याची आम्हाला आज्ञा करू नको, कारण ती इथली परिस्थिती किती भयानक आहे हे त्यांना देखील माहिती आहे. आणि म्हणून मग पहा की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? तर त्या डुकरांच्या कळपामध्ये त्यांना पाठवलं, नाही का? आणि मग ते संपूर्ण कळपच्या कळप दरीमध्ये कोसळलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण पाहतो की ह्या भूतांना देखील माहिती आहे की तो परात्पर देवाचा पुत्र आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पाहत असे की एखाद्याला अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे, त्यावेळेला त्याने त्या आत्म्यांना तो आज्ञा करत असे, ह्याच्यामधून निघ. आणि त्याची आज्ञा होताच ते त्याच्यामधून निघत असत, निघून जात असत, आणि पुन्हा येऊ नको, ही देवाची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा करत असे. कारण भूते देखील त्याला ओळखत असत की तो कोण आहे. तर तो देवाचा पुत्र आहे, तो पवित्र आहे, तो परात्पराचा पुत्र आहे, ही त्याची ओळख. आणि लूका शुभवर्तमान 4 अध्याय आणि 41 वचनात स्पष्ट म्हटलं आहे, तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते. कारण त्याने अनेक अशुद्ध आत्म्याने पछाडलेली जी लोक होती ना, त्यांना काय केलेलं आहे? शुद्ध केले. कारण देवाचा आत्मा जर आमच्यामध्ये आहे, कारण पौल म्हणतो नाही का, आमचं शरीर काय तर देवाचं मंदिर आहे. मग शरीर देवाचं मंदिर आहे, तर या मंदिरात असलेला आत्मा कोणाचा आहे? शुद्ध असलेला देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. आणि जर अशुद्ध आत्मा तिथे आला तर प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा काय देतो? बाहेर निघ. जिथे शुद्ध आहे, जिथे पवित्र आत्मा आहे, तिथे अशुद्ध आत्म्याला जागा आहे का? नाही. म्हणून तो आज्ञा करत असे की बाहेर निघ, आणि ते बाहेर निघत असत. आता गॅब्रिएल दूताने मरियेला सांगितलं होतं पहा आणखीन एक भविष्य, की प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. मग आता प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला त्याचा वंशज किंवा पूर्वज दावीद जो आहे त्याचं राजासन देईल किंवा देण्यात येईल. आता हे बाकी जे पूर्ण झालं का? पूर्ण झालेलं नाही, पूर्ण होणार आहे. आणि देवाने दाविदाशी केलेला करार आपण एका वचनातून पाहणार आहोत की काय देव दाविदाला बोलला होता. तर 2 शमूएल 7 अध्याय 16व्या वचनात देवाने काय सांगितलं होतं पहा दाविदाला. तो म्हणाला होता, तुझे घराणे आणि तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील. तुझे घराणे आणि तुझे राज्य दोन्ही कशी राहणार आहेत? अढळ. ती तुझ्यापासून दूर जाणार नाहीत. तुझी गादी जी आहे ती कायमची प्रस्थापित होईल. दाविदाची गादी कायमस्वरूपी प्रस्थापित होणार आहे असं त्याने सांगितलं. स्तोत्रामध्ये 89 स्तोत्र आणि 3 आणि 4 वचन पहा. त्यात काय म्हटलंय? मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे. देवाने निवडलेला पुरुष कोण आहे? दावीद. ह्या दाविदाशी काय केला? करार केला. आणि तो पुढे म्हणतो, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे. करार केला, शपथ देखील वाहिली आहे. आणि मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. तुझ्या संततीची परंपरा मी काय करेन? सर्व काळपर्यंत चालवीन. तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापिन. केवळ संतती म्हटलं नाही, केवळ घरानं म्हटलं नाही, पण तुझं राजासन देखील काय करणार आहे? अखंडपणे मी चालू ठेवणार आहे. मग आपल्याला असं दिसतं की दावीद राजाचा मुलगा शलमोनाने मंदिर बांधलं. हे विशेष आपण पाहतो. 40 वर्षापर्यंत त्याला लढावं लागलं नाही, युद्ध नाही, शांतता प्रस्थापित केली देवाने, आणि त्याने मंदिर बांधलं. शलमोनानंतर मग आपल्याला दिसतं की जवळजवळ 400 वर्षापर्यंत दाविदाचं वंशज जे होते ते अखंडपणे राज्य करत होते. आणि यहुदाच्या राजासनावर कारण यहुदा हे जे इस्रायलचे 2 भाग होते ना, त्यातल्या यहुदामध्ये त्यांचं राजासन होतं.
आणि त्या ठिकाणी अनेक राज्य होऊन गेले. देवाने दाविदाबरोबर जो करार केला त्यातला जो एक शब्द आहे तो महत्वाचा आहे, तो आहे निरंतर. की तुझं राजासन कसं असेल? निरंतर. करार कसा असेल? निरंतर, म्हणजे कायमस्वरूपी. पण आपण जो विचार करतो, आपल्याला एखादा करार केला तर कायमस्वरूपी म्हणजे आपण जोवर जिवंत आहोत तोपर्यंत आहे, त्याच्यानंतर मग बघून घ्या काय व्हायचं ते आम्हाला माहीत नाही. आता देवाने केलेला करार आहे तो निरंतर आहे, म्हणजे पृथ्वीची समाप्ती झाल्यानंतर, युगाची समाप्ती झाल्यानंतर सुद्धा नवे आकाश नवे पृथ्वी येईल तोपर्यंत तो करार असणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग देवाने हा निरंतरचा करार दाविदाबरोबर केला. बेथलेहेम नगरातूनच दाविदाच्या वंशातून प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तो सार्वकालिक राजा येणार आहे. आणि ह्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे भविष्य तर पूर्ण झालं की प्रभू येशू ह्या जगात आला आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. पुढे त्याचं राज्य जे आहे ते दिगंतापर्यंत विस्तृत होईल. देवाचं राज्य जे येणार आहे ना ते दिगंतापर्यंत विस्तृत होणार. दिगंत म्हणजे काय? दिक म्हणजे दिशा, दिशांचा अंत जिथे होतो तिथपर्यंत, म्हणजे सर्व पृथ्वीवर. आणि अशा तऱ्हेने ते राज्य विस्तृत होणार आहे. परमेश्वर आमची धार्मिकता हे त्याला नाव देण्यात येईल. आणि नवे आकाश नवे पृथ्वी येईल तेव्हा हे होणार आहे. तेव्हा त्या राज्याचा अंत पुन्हा होणार आहे का? तर नाही. केवळ देवाचं राज्य असणार आहे आणि ते कायमस्वरूपी असणार आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की हे जे राज्य आहे ते सार्वकालिक, सर्व काळासाठी असणार, युगानयुगीचं असणार आहे. आणि त्या ठिकाणी नीतिमत्व वास करणार आहे, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणखीन एक भविष्य कथन जे मरियेला सांगितलं होतं ते शेवटचं आहे. आणि ते असं आहे की तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल. आता आपण पाहतो अब्राहमाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाला 12 मुलं झाली, ते 12 वंश. आता हे जे 12 वंश आहेत ना, ह्या वंशांचा जगभरात विस्तार झाला, जगभर ते पांगले आणि त्यांचे वंश आजही जगभरामध्ये आहेत. मग हे जे 12 वंश आहेत ते कोणते? ते यहूदा, रौबेन, गाद, आशेर, नफ्ताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इसाकार, जुबलून, योसेफ आणि बन्यामीन, हे 12 वंश. मग आपल्याला असं दिसतं की प्रत्येक वंशामधून देवाने, परमेश्वराने 12,000 निवडलेले आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पहा, हे आपल्याला वाचायला मिळतं की देवाने प्रत्येक वंशातून 12,000 असे निवडलेले आहेत. आणि प्रत्येक वंशाचं नाव लिहून त्यापुढे लिहिलेलं आहे की 12,000 देवाने निवडलेले आहेत. आणि त्यांची एकूण लोकसंख्या, त्यांची संख्या जर पाहिली तर ती आपल्याला अशी दिसते 1,44,000. आणि त्यांच्यावर देवाने शिक्का मारलेला आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण हे वाचतो. म्हणजे आपल्याला असं दिसतं की देवाचं राज्य येणार आहे, त्यामध्ये 1,44,000 अशा इस्रायली लोकांना किंवा देवाने पाचारण केलेल्या निवडलेल्या लोकांना त्याने काय केलेलं आहे? त्यांच्यावर शिक्का मारलेला आहे, म्हणजे त्यांना मोहरबंद केलं आहे. जसं एखादं पत्र महत्त्वाचं असतं जे सरकारी असेल ते सीलबंद केलं जातं, नाही का? त्याच्यावर मोहर उमटवली जाते सरकारची आणि ते सीलबंद केलं जातं, मग ते कोणालाही वाचता येत नाही, फोडता येत नाही. तसं देवाने ह्या 1,44,000 लोकांना काय केलेलं आहे? मोहरबंद केलेलं आहे, त्यांना निवडलेलं आहे. कारण ही लोक कशी होती? देवाला पूर्णपणे समर्पित होती, त्यांचं आयुष्य समर्पित असं जीवन ते जगलेले आहेत. देवाने त्यांना वेगळं केलेलं आहे. कारण का? तर राजासनावर बसलेले आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडून तारण आहे. आज पृथ्वी तलावर जेवढी लोक आहेत, अनेक आपण वेगळ्या जाती, धर्म किंवा संप्रदाय आणि सर्व गोष्टी पाहतो, पंथ आहेत वेगवेगळे, पण तारण कोणी सांगितलं आहे? फक्त बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि तारण करता कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्तच आहे, त्याच्याशिवाय तारण कोणी करू शकत नाही. आणि म्हणून पहा की तो ह्यासाठी या जगात जन्म घेऊन आला की वधस्तंभी त्याला जायचं होतं, तो देवाचा कोकरा म्हणून आला. देवाने त्याला कोकरा म्हणून पाठवलं आणि याच कोकऱ्याचं वधस्तंभावर त्याने आमच्यासाठी काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. कारण जुन्या करारामध्ये यज्ञविधी होत असत, ते सगळे आपल्याला वाचायला मिळतात, अनेक अध्याय आहेत. तेव्हा यज्ञ होत होते, पण पशूंचं रक्त वाहिलं जात होतं. मग पशूंच्या रक्ताने पापांची क्षमा मिळाली का? तर याचं उत्तर नाही असं येतं. पशूंच्या रक्ताने पापक्षमा नाही मिळाली, म्हणून देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्यासाठी पाठवलं की देवाचा कोकरा म्हणून तो आला, वधस्तंभी तो गेला, त्याच्या पवित्र रक्ताद्वारे पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि मग आपण पाहतो की शेवटचं एकच वचन की पौलाचं इफिस्करास पत्र अध्याय 1 आणि 9 वचन, यात म्हटलं आहे
ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे, योजना करणारा कोण आहे? परमेश्वर देव आहे. आणि त्याने ख्रिस्ताच्या ठायी योजना तयार केली. त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचं रहस्य आपल्याला कळवलं. देवाने त्याचा स्वतःचा जो संकल्प, जो निर्धार त्याने केला होता, जी योजना तयार केली होती, त्याचं रहस्य आपल्याला हे कळवलंय. बायबलमध्ये ते लिहिलं गेलंय. आणि पुढच्या 10व्या वचनात म्हटलंय, ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना, याच्यावरून लक्षात येतं कालखंडाची पूर्णता होणार आहे. कालखंड हा पूर्ण होणार आहे आणि त्याची देवाने काय केली आहे? कसाही तो पूर्ण होणार नाही, त्याची व्यवस्था लावलेली आहे की कालखंड कशा तऱ्हेने पूर्ण होणार आहे. तेव्हा असं म्हटलंय की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. तर ही देवाची योजना आहे आणि त्यानुसार या सर्व गोष्टी पुढे पूर्ण होणार आहेत. त्या अशा प्रकारे आपण पाहतो की गॅब्रिएल देवदूत जो आहे हा मरियेकडे आला देवाचं वचन घेऊन, देवाचा संदेश घेऊन. आणि अशा तऱ्हेने मरियेला त्याने जे वचन सांगितलेलं आहे, जे शेवटी लिहिलेलं आहे, आपण 26 पासून वाचलं, जिने विश्वास ठेवला ती धन्य. मरियेने विश्वास ठेवला या सगळ्या वचनांवर, ती धन्य आहे, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. तिथेही म्हटलं होईल, म्हटलंय होणार आहे किंवा असा शब्द नाही, होईल ह्याचा अर्थ भविष्यामध्ये ते पूर्ण होणार आहे. त्या अशा प्रकारे आज ह्या तुमच्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची संधी आणि संधी देण्याची संधी मला मिळालेली आहे. म्हणून माननीय पाळकसाहेब, चव्हाण साहेब यांचेही मी आभार मानते, मंडळीचेही आभार मानते की त्यांनी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे कालखंडाची पूर्णता होणार आहे. ती देवाच्या योजनेप्रमाणे, देवाचं ते काय त्याने स्वसंकल्प, स्वतःचा संकल्प केला आहे, त्याचा निर्धार जो आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून आपण देवाच्या वचनांमध्ये राहूयात. आणि ही वचनं जी आहेत ती पवित्र आणि कशी आहेत तर जिवंत वचनं आहेत, पवित्र आहेत आणि जिवंत आहेत. जिवंत ह्यासाठी म्हटलं जातं की ती आपल्या अंतःकरणात काय करतात? कार्य करतात. आणि जेव्हा वचन आपण ऐकतो तेव्हा आपल्याला त्याचं आकलन होतं, ते समजतं. नुसतं वाचून उपयोग नाही, त्याचं आकलन व्हायला, ते समजून घेणं, हे सुद्धा पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? सहाय्य करतो. मग पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते आणि परमेश्वराला अनेक धन्यवाद देते. थँक्यू. सुंदरशा संदेशाबद्दल मी मीनाताईंचे आभार मानते. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन हे आपण वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलाय. आणि म्हणूनच आज 2 बहिणींनी किती सुंदर साक्षी दिल्या. याबद्दल आपण देवाची उपकारस्तुती करूयात. आणि आपल्या देवाला उपकारस्तुती खूप आवडते. ती उपकारस्तुती आपण गीताद्वारे करूयात. आज आपल्या समोर दानार्पण होत असताना ख्राइस्ट चर्च महिला मंडळ एक गीत सादर करतील. मी महिलांना विनंती करते की त्यांनी समोर उभं राहावं. खरोखर आज उत्तम असा संदेश प्रभूमध्ये आम्हापर्यंत आलेला आहे. ख्राइस्ट चर्च महिला मंडळ यावेळेस एक गीत सादर करत असताना आपले दानार्पण आपण प्रभूच्या चरणी अर्पण करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. खरोखर देवाने मारियास म्हटलं तू धन्य आहे. आज परत एक वार परमेश्वराचं वचन आम्हासाठी देखील म्हणतात, नुसतं मारियासाठी नाही. आणि सन्माननीय बोर्डे मॅडमने सांगितलं की त्या मारियाबद्दलच नव्हे तर आम्हाबद्दल देखील हेच सांगितलंय की जे धार्मिक सात्विकपणे चालतात त्यांच्या पुढे त्यांची मुलं धन्य होतील. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. तर ही धन्यता जी आहे ती तुम्हाला, मला आणि आमच्या मुलांना देखील प्रभू देऊ इच्छितो. धन्यता तो आम्हाला देऊ इच्छितो. कारण आज जेव्हा आपण प्रभूमध्ये आहोत, प्रभूच्या वचनामध्ये आहोत, तर ती धन्यता प्रभूमध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त होते. आणि ती धन्यता आज प्रभू मध्ये आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि ख्राइस्ट चर्च महिला मंडळ आणि विशेष करून सन्माननीय रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांचे आम्ही आभार मानतो, कारण की त्यांच्या या संदेशाच्या द्वारे प्रभूने आम्हाला विपुल आशीर्वाद दिलेला आहे. आज परत एक वार आम्हामध्ये जे जॉईन लाईव्हमध्ये आहेत त्यांचे प्रभूमध्ये धन्यवाद, कारण की निरंतर आपण ख्रिस्ती मंडळी चर्चसाठी त्यांच्या आराधनेमध्ये, भक्तीमध्ये आपण सहभागी होतात आणि आपले प्रार्थना सपोर्ट देखील आम्हामध्ये असतात. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये ख्राइस्ट चर्च महिला मंडळाचं आपण एक गीत
ऐकत असताना आपले दान प्रभूला अर्पूया आणि त्यानंतर काही सत्कार समारंभ देखील होणार आहे. तर आपण गीताच्या द्वारे प्रभूला गौरव देऊया आणि आपले दान अर्पूया. खरोखर कोटी कोटी प्रभूला धन्यवाद, कारण की त्याने आज आम्हाला जे आशीर्वाद दिलेले त्याची तुलना त्याच्या कोणत्या पण प्रकारचा मोबदला आपण देऊ शकत नाही आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. काही दानार्पण येणे प्रकारे आहे आणि विशेष करून काही दान आहे. त्यानंतर